खासदारांना निधी मिळत नाही. तुमच्या बापाच्या खिशातील पैसे आहेत का? खासदार संजय राऊत यांचा सवाल. विरोधी पक्षाच्या खासदारांना, आमदारांना महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी दिला जात नाही. सत्ताधाऱ्यांना कोटी-कोटींचा निधी दिला जातो. विधिमंडळाचा वेळ वाया घालवणे योग्य नाही. विरोधी पक्षाचे आमदार, खासदार जनतेतून निवडून आले आहेत. खासदारांना निधी मिळत नाही. तुमच्या बापाच्या खिशातील पैसे आहेत का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. पाहूया ते काय म्हणतायत. सर, काल काँग्रेसनं अखेर माघार घेतली. अनेक राजकीय घडामोडी घडल्या, नाट्यमय घडामोडी. मात्र एक महत्वाचं आहे की सपकाळ यांनी असं म्हटलंय, जरी आम्ही माघार घेतली असली तरी 2029ला बारामतीचा आमदार काँग्रेसचाच असेल. काँग्रेसनं बारामतीमधून माघार घेतली कारण अनेकांनी विनंती केली. जसं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनेत्राताई पवार असतील किंवा त्यांच्या पक्षाची इतर प्रमुख लोकांनी विनंती केली आणि तेव्हाही माननीय उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. पण काँग्रेस पक्षानं आपला उमेदवाराचा अर्ज तिकडे ठेवला. त्यात त्यांची काही धोरणात्मक भूमिका होती. त्यांनी एक जी मागणी केली होती की अजित पवार यांच्या संशयास्पद अपघातासंदर्भात FIR दाखल करा. ही मागणी आजही आमच्या सगळ्यांची आहे, कायम आहे. आणि त्या संदर्भात हर्षवर्धन सकपाळ, काँग्रेसचे नेते, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चासुद्धा झाली शेवटच्या टप्प्यात. तरीही हर्षवर्धनजी म्हणतात की महाराष्ट्राची संस्कृती वगैरे वगैरे वगैरे, आणि त्यानुसार त्यांनी माघार घेतली असेल तर त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. पण ही एकच निवडणूक असते की येणारी पहिली निवडणूक मृत्यूनंतर एखाद्या नेत्याच्या, ती बिनविरोध करण्याची प्रथा परंपरा महाराष्ट्रामध्ये होती. ती प्रथा परंपरा मोडली भारतीय जनता पक्षाने. त्याच्यामुळे ही निवडणूक अजितदादांना आपण श्रद्धांजली म्हणून अर्पण केली पाहिजे बारामतीची. आणि पुढल्या निवडणुकीचा आपण एकत्र महाविकास आघाडी म्हणून विचार करू. त्यात काय करता येईल, कसं करता. 2029चा विषय आहे आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्हाला एकत्र लढावं लागेल. राऊत साहेब, या सगळ्या प्रकरणात काँग्रेसने साध्य काय केलं? कारण माघार घ्यायची होती, राजकीय सभ्यता, महाराष्ट्राची संस्कृती ही पूर्वीपासूनच आहे ना. तर या गोष्टीचा विचार सुरुवातीलाच केला गेला नाही. असं नसतं. आणि नंबर 2, राहुरीमध्ये शरद पवार यांनी उमेदवार ठेवलेले आहेत. बारामतीत एक नाही, राहुरीची निवडणूक आणि बारामतीच्या निवडणुकीत फरक आहे. तुम्ही त्याची तुलना करू नका. त्याची तुलना करणं योग्य नाही. तिथेही त्या सदस्याचं निधन झालं आणि त्यामुळेच पोटनिवडणूक होते ना. आता ते अपघाती असेल, निधन हे दुःखद असतं. हो, बरोबर आहे. पण अशा प्रकारचा सभ्यपणा, सुसंस्कृतपणा भाजपनं कधीच दाखवला नाही ना. भाजपचा सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणाच्याशी काय संबंध कधी अशा बाबतीत आला नाही. मी उदाहरणं दिली तुम्हाला. पंढरपूरची पोटनिवडणूक असेल किंवा नांदेडची लोकसभा पोटनिवडणूक असेल, हा सभ्यपणा भाजपच्या बाबतीत दिसला नाही. त्याच्यामुळे बारामती अपवाद आहे. मुळात निवडणूक कोणती बिनविरोध होऊ नये, पण तरीही आम्ही बारामती अपवाद करतो. मुंबई महापालिकेच्या विकास आणखी एक विषय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या खासदारांची भेट घेतली असं कळत आहे. त्यांच्यामध्ये बुधवारी रात्री बैठक झाल्याचं देखील कळत आहे. कुठल्या बुधवारी? या बुधवारी. कुठे झाली? ठाण्यात बैठक कशी पार पडली? त्यात विषय असा आहे की ऑपरेशन टायगर हे लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. आणि सध्या एकनाथ शिंदे साताऱ्यात आहे. साताऱ्यात त्यांनी साधारण 9 पैकी 8 खासदारांशी संपर्क साधला आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये अरविंद सावंत यांचं सुद्धा नाव आहे. नाही, पण अरविंद सावंत आणि देशमुख यांनी तो दावा फेटाळला. पण पुन्हा एकदा म्हणजे जे वारंवार ऑपरेशन टायगर आहे. बघा, ऑपरेशन जे असतं की नाही, हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जेव्हा ऑपरेशन करतात असं म्हणतात, तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना,
आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं सकाळी. कुठेतरी छापून आलं, मला कोणीतरी पाठवलं. अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं, आणि ज्या कोणी बातमी दिली आहे त्याने स्वतःचं हसं करून घेणारी बातमी दिली आहे. पुन्हा कोणाची नावं त्यात टाकली सगळेच. सर्वांचीच आहे, हां सर्वांचीच हां, आहे. म्हणजे आता उद्या माझंही नाव टाकतील, आदित्य साहेबांचं नाव टाकतील आमच्या. काही नाही, सध्या अशा बातम्या ज्या पेरल्या जात आहेत वातावरण गरम करण्यासाठी किंवा काहीतरी घडामोडी आम्ही करतो ते दाखवण्यासाठी, ही पत्रकारिता पूर्णपणे चुकीची आहे. लोकसभेतले 9 खासदार हे घट्ट आहेत. काही अडचणी आहेत, काही अडचणी आहेत. त्या अडचणी काय आहेत तर विरोधी पक्षाच्या खासदारांना महाराष्ट्रामध्ये अजिबात विकासाचा निधी दिला जात नाही. हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना कोटी कोटीचा निधी देता, पण लाखो लोकांनी निवडून दिलेल्या इतर खासदारांना निधीपासून वंचित ठेवता. तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का? देवेंद्र फडणवीस ह्यांना जर राजकारणामध्ये मोठी झेप घ्यायची असेल, देवेंद्र फडणवीस ह्यांना जर राजकारणामध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांनी ही संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. आणि मी सगळ्यांचा आहे, मी लोकशाही मानतो, लोकशाही तत्त्व मानतो, म्हणून विरोधी पक्षाचे आमदार, विरोधी पक्षाचे खासदार यांनासुद्धा मी समान न्याय देईन, ही भूमिका त्यांनी स्वीकारली पाहिजे. तरच त्यांना मोठी झेप घेता येईल. नाहीतर त्यांचं जे अस्तित्व राजकीय आहे, जोपर्यंत केंद्रामध्ये मोदी आहेत तोपर्यंतच महाराष्ट्रात राहील. मुंबई महापालिकेत ज्या ठाकरे गटाच्या नेत्यांना फक्त 25 लाख रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे, तर इतर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना ज्या 2 कोटी ते 20 कोटीपर्यंत भरपूर निधी तोच तर देण्यात विषय मी सांगतोय ना आत्ता. खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत. लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत, ते टपकलेले नाहीत आकाशातून. खासदार निवडून आलेले आहेत. आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा, हा तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही. मी वारंवार सांगतोय 25-25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25-25 लाख रुपये. आमचा एक विषय होता की स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांची काल हक्कभंग समितीसमोर साक्ष झाली. त्यात त्यांनी जे काही गाणं रचलं एकनाथ शिंदेवर, ना माफी मागितलेली आहे, ना पश्चाताप व्यक्त केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की तो माझ्या व्यावसायिक कलेचा अधिकार किंवा व्यावसायिक कलेचं स्वातंत्र्य आहे. नक्कीच कुणाल कामरा हे एक स्टँडअप कॉमेडियन आहेत. ते उत्तम प्रकारचं स्क्रिप्ट लिहितात, गाणी लिहितात, विडंबन करतात. ते विटंबना करत नाहीत, विडंबन करतात. विटंबना आणि विडंबनात फरक आहे. कुणाल कामरा यांनी एका हिंदी गाण्यावरती विडंबन काव्य नव्यानं रचलं, जसं आचार्य रात्रे मराठीमध्ये करायचे, रामदास फुटाणे करतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरती आता फार तणाव निर्माण करणं आणि विधिमंडळाच्या त्या हक्कभंग समितीचा वेळ आणि खर्च वाया घालवणं योग्य नाही. बोलिये हिंदी में क्या है. एक मात्र वेगळा विषय साहेब, काल वानखेडे स्टेडियमवर एक कार्यक्रम झाला आणि त्यात मुख्यमंत्री आणि आशिष शेलार उपस्थित होते. ज्या वानखेडे स्टेडियमवर अनेक क्रिकेटमध्ये पार्टनरशिप रचल्या गेल्या, असा एक संदर्भ देत आशिष शेलारांनी जे एक विधान केलं ते अत्यंत वेगळ्या पद्धतीचे, किंवा आशिष शेलारांच्या मन की बात आहे ते असं म्हणतात की देवेंद्रजी, तुमचा पहिला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी याच वानखेडे स्टेडियमवर पार पडला, त्यामुळे माझ्याशी असलेली तुमची पार्टनरशिप तोडू नका. जो जो माझ्याशी भागीदारी करतो तो आतापर्यंत सफलच झालेला आहे. मला माहीत नाही या संदर्भात. मी कधी क्रिकेटची मॅच पाहत नाही. मी या क्षणापर्यंत वानखेडे स्टेडियम पाहिलेलं नाही, एवढंच मी सांगतो. मी कधी क्रिकेटची मॅच पाहत नाही.
मी वानखेडे स्टेडियमवरती अद्याप पाऊल ठेवलं नाही, कोणत्या क्रिकेटच्या मैदानावर गेलेलो नाही. पण आशिष शेलार यांचं जे वक्तव्य आहे हे भाजपांतर्गत सध्या जे वादळ उठलेलं आहे त्या वादळाची एक सुरुवात आहे. सर, नारायण राणे राजकीय पार्टनरशिप बद्दल ते म्हणता आहेत आणि ते आवाहन करतात मुख्यमंत्र्यांना, माझ्याशी असलेली पार्टनरशिप तोडू नका. मी तेच तर म्हणतोय, भाजपा अंतर्गत म्हणजे एखाद्या टीममध्ये जेव्हा कुरबुरी असतात तेव्हा संघ हारतो. एखादी टीम जेव्हा एकसंघ नसते आणि टीममध्येच एकमेकाचे पाय ओढण्याचे प्रयत्न होतात किंवा एकमेकाला अडकवण्याचे प्रयत्न होतात तेव्हा ती टीम, तो संघ कोसळून पडतो. हिंदी में क्या है भाई? नहीं सर, राष्ट्रीय इस्लामाबाद में बैठक होते हैं आज. नरेंद्र मोदी पहली कह रहे हैं बैठक. कि बंगाल में इस्लामाबाद की फैक्ट्री बनाई गई है. नरेंद्र मोदी कह रहे हैं कि बंगाल में बहुत बनाने वाली फैक्ट्री बनाई गई है. इस वजह आप क्या कर रहे हैं? तो गुजरात में ड्रग्स बनाने वाली फैक्ट्री बनाई गई. ये सही है क्या नहीं? देश में जितना भी ड्रग्स अब तक पकड़ा गया है, लाखों 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 करोड़ों का, वो सब तो गुजरात के मुंद्रा पोर्ट पर उतरा है ना. और वो ड्रग्स अफगानिस्तान से आया है और भी देशों से आया है और वहाँ से उसका पूरा सार्वजनिक वितरण होता है. ड्रग्स बम से भयंकर है. बम एक जगह पे गिरेगा लेकिन ड्रग्स पूरे देश में जाकर हमारे युवा पीढ़ी को ख़त्म कर रही है. मोदी जी, आप देश के प्रधानमंत्री हैं और कुछ दिन आप अगर रहना चाहते हो प्रतिष्ठा से तो ऐसी प्रकार की अभद्र बातें मत करिए. सर, बजरंग दल के राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगड़िया, उनका कहना है कि मुझे भारत का सर, प्रधानमंत्री कीजिए. ओवैसी जो है एकला चलो नाम लगा के बंगाल में, किस वजह से बीजेपी को फायदा क्या? ये बीजेपी को फ़ायदा करने के लिए हमारे ओवैसी साहब जो है वो इस प्रकार के हथकंडे अपनाते हैं. अब क्या बोलूँ मैं, ओवैसी इतने विद्वान आदमी है, बैरिस्टर साहब है. संयम रखना चाहिए और अपोजिशन में जो अपने साथी हैं उनके साथ बातचीत करनी चाहिए. आपका शत्रु बीजेपी है, आपका दुश्मन बीजेपी है, देश का दुश्मन बीजेपी है. और अगर आप अपने आप को राष्ट्रभक्त, राष्ट्राभिमानी मानते हो तो भारतीय जनता पार्टी को किसी भी तरह से मदद हो जाएगी. इस प्रकार की कोई भी चाल, राजनीतिक खेल नहीं करना चाहिए, चाहे मिस्टर ओवैसी हो या चाहे और कोई हो. थैंक यू.